नमस्कार. आजच्या व्हिडिओत काय बघायचं आहे तर नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक 2. जर 15a वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15a वर्ग वजा 4b वर्ग असेल बरोबर 47 भागिले 7 असेल तर पुढील गुणोत्तरांची किमती ठरवा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण a भागिले b याचं उत्तर काढलं आणि हे प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर काढलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काढायचं आहे. तर काय दिलं आहे, b वर्ग वजा 2a वर्ग भागिले b वर्ग अधिक 2a वर्ग. हे लिहून घेऊया. तर आपल्याला गणिताचं उत्तर कसं काढायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला a भागिले bचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे ते कसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पहिलं जे गणित आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं काय केलं, 15a वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15a वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 भागिले 7 लिहिलं. जे गणित त्यांनी प्रश्नामध्ये दिलं होतं ते लिहिलं आणि त्याच्यावरून आपल्याला गुणोत्तराची किमती ठरवायच्या आहेत ना. म्हणून दिल्यानंतर काय केलं, योग वियोग क्रिया केली. म्हणजे 15a वर्ग वजा 4b वर्गने एकदा 15a वर्ग अधिक 4b वर्गमध्ये बेरीज केली आणि एकदा वजाबाकी केली. ओके, म्हणजे 47 अधिक 7 47 वजा 7 हे बघा असं केलं. आणि त्याच्यानंतर काय केलं हे बघा, 15a वर्ग अधिक 4b वर्ग वगैरे हे सगळं आपण उत्तर काढलं. आणि 47 अधिक 7 54, 47 वजा 7 40. त्याच्यानंतर 30a वर्ग शिल्लक राहिला, खाली 8b वर्ग शिल्लक राहिला बरोबर 27 भागिले 20. म्हणजे भाग जात असेल तर घालून घेतला आपण, इथे 2ने भाग जातो म्हणून 27 भागिले 20 आलं. त्याच्यानंतर हे बघा 8 इकडे भागिले, इकडे नंतर होणार गुणिले. आपण बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेलं कारण आपल्याला ए आणि बीचं उत्तर काढायचं आहे म्हणून a भागिले bचं. 30 इकडे गुणिले, इकडे नेल्यानंतर होणार भागिले. ओके, त्याच्यानंतर भाग जात असेल तर घालून घेतला आपण आणि a वर्ग भागिले b वर्ग बरोबर 9 भागिले 25 आलं. आता आपल्याला दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतल्यानंतर उत्तर किती आलं, 3 भागिले 5. कारण 9 3चा वर्ग आहे आणि 25 5चा वर्ग आहे म्हणून. आता त्यानंतर आता गणिताची पहिली स्टेप, हे जे गणित आहे b वर्ग वजा 2a वर्ग भागिले b वर्ग अधिक 2a वर्ग, या गणिताची पहिली स्टेप काय होती ती. आता काय करायचं, आपण ह्याला bने भाग घालूया. bने भागले असता b वर्गने भागूया कारण इकडे पण b वर्ग आहे ना म्हणून. तर b वर्गने भागल्यानंतर b वर्ग भागिले b वर्ग वजा 2a वर्ग भागिले b वर्ग भागिले सगळ्यांनाच भाग घालवायचं आहे, b वर्ग भागिले b वर्ग अधिक 2a वर्ग भागिले b वर्ग. ओके, आता याचं पुढची स्टेप आपण इथेच लिहूया. b वर्ग भागिले b वर्ग 1 उत्तर आलं 1 वजा तर a वर्ग भागिले b वर्ग, ते मगाशी आपण उत्तर काढलं ना. ते हे बघा मगाशी आपण जे बघितलं ना उत्तर, मी बोललो ना मगाशी a भागिले bचं उत्तर काढायचं आहे. ते a वर्ग भागिले b वर्ग. आता ही किंमत आपल्याला 9 भागिले 25 तिकडे लिहायची आहे गणितामध्ये. हे बघा a वर्ग भागिले b वर्गच्या ठिकाणी जे 2 गुणिले 9 भागिले 25. ओके, तसंच सेम खाली b वर्ग भागिले b वर्ग कॅन्सल झालं, 1 शिल्लक राहिलं, 1 अधिक आहे मध्ये चिन्ह. आता सेम इकडे 9 भागिले 25 लिहायचं a वर्ग आणि b वर्गाच्या ठिकाणी. ओके, आता पुढची स्टेप काय, 1 जसं तसं लिहूया. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. आता 9 गुणिले 2 18 18 भागिले 25. तसंच सेम 18 भागिले 25 मध्ये फक्त अधिक चिन्ह. ओके, त्याच्यानंतर छेदचा मान करायचं, 25 गुणिले 1 वजा 18 25 वजा 18 भागिले 25. ओके, त्याचप्रमाणे 25 एके 25 अधिक 18 18 भागिले 25. 25मधून 18 गेले, किती शिल्लक राहिले 20 7 भागिले 25. 25 अधिक 18 8 5 13 3 1 2 3 4 43 भागिले 25. तर 25 कॅन्सल होणार, 7 भागिले 43 उत्तर राहिलं. आता हेच झालं आपल्या गणिताचं, हे जे गणित आहे त्याचं फायनल ॲन्सर. ओके, पहिली स्टेप ती a वर्ग भागिले b वर्गाचं उत्तर काढायचं आणि दुसरी स्टेप ही. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. तर 4थ्या प्रश्नामध्ये सुद्धा सेम आपल्याला a भागिले bचंच जसं तसंच लिहायचं आहे आणि नंतर तिथून गणिताला सुरुवात करायची आहे. ओके, धन्यवाद.